नमस्कार, मी श्रद्धा. भक्तिमय प्रवास नवीन प्रवासामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. तर चला बघूया. डोंबिवली स्टेशनपासून फक्त आणि फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती असणाऱ्या या श्री स्वामी समर्थ मठामध्ये तुम्ही कधी गेलायत का? हो, कारण की हा मठ फक्त आणि फक्त 5 मिनिटावरतीच आहे. जसं की रोजच्या रहदारीमधून जर तुम्ही इथून जात असाल, जर डोंबिवलीकर असाल, तुम्हाला हा मठ नक्कीच माहिती असेल. मंदिराच्या पायऱ्या चढून जसं तुम्ही मठाच्या आतमध्ये जाता, इतका सुंदर आणि शांत मठ तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. स्वामींसोबतच इथे अनेक देवसुद्धा इथे विराजमान आहेत. जसं की मंदिराचा परिसर खूप सुंदर आणि खूप छान आहे. स्वामींची समोर प्रतिमा दिसताच मनाला एकदम शांतता मिळते. मंदिरामध्ये जे देव आहेत किंवा मंदिरामध्ये ज्यांच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत, तिथे सुद्धा छान असं कोरीव काम सुद्धा केलेलं आहे. रोज हजारोच्या संख्येने स्वामी समर्थांचे भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी इथे येतात. दिवसातील 2 मिनिटं का होईना पण स्वामींच्या सानिध्यात घालवतात. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे अनेक देवसुद्धा विराजमान आहेत. सुंदर अशा कोरीव कामामध्ये त्यांना स्थापन केले आहे. स्वामींचा हा मठ डोंबिवली स्टेशनपासून भरपूर जवळ असल्यामुळे तुम्ही इथे या मठामध्ये नक्की एकदा व्हिजिट करा. या मठाचा ॲड्रेस आणि गुगल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की या मठाला व्हिजिट करा. असेच छान छान स्वामी समर्थांच्या मठाबद्दल माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा होता आजचा आपला श्री स्वामी समर्थ मठामधला अनुभव. कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.